नमस्कार लाडक्या बहिणींनो, संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बोलणार आहोत राज्यातील लाखो महिलांच्या आयुष्याशी थेट जोडण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या मोठ्या अपडेटवरती। रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे, पण सगळ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की 2100 रुपये नेमके कधी येणार आहे। या प्रश्नावर थेट उत्तर दिलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी। तर यांनी काय म्हटलं आहे सविस्तर आपण एवढे जाणून घेऊया। योजना सुरू आणि सध्याचा हप्ता। राज्यात लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे। रक्षाबंधनाचा सण जवळ आला आहे आणि तो सण देखील झाला आहे। महिलांच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा देखील होत आहे, पण आता चर्चेचा मुद्दा आहे की 1500 ऐवजी 2100 रुपये कधी मिळणार आहे। तर ही चर्चा थेट आगामी निवडणुकीशी जोडली जात आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या भाषणामध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलं आहे जाणून घेऊया। अकोले येथील आदिवासी दिन कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले आहे, मी फक्त उपमुख्यमंत्री नाही तर शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे। कार्यकर्त्यांना कोणताही त्रास होणार नाही याची जबाबदारी माझी आहे। हा मालक कामगाराचा पक्ष नाही। मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे। याचवेळी त्यांनी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे। योजना कधीच बंद होणार नाही याची हमी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे, लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही। आम्ही जे बोललो आहे ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत। सोन्याचा चमचा देऊन आमचा जन्म झाला नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्याला सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे। यासोबत त्यांनी विरोधकावर टीकास्त्र देखील सोडलं आहे। एका शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे त्यांना कधीच पसंत नाही। रोज शिवाय देतात, मी उठाव केला आणि टांगा पलटी, घोडे फरार झाले आहे, असं देखील त्यांनी टीकास्त्र विरोधकावर केले आहे। राजकारण आणि महिला मतदार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहे की देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर आमची आदिवासी बहीण आहे, पण काँग्रेसने तिचा अपमान केला आहे। विधानसभा निवडणुकीत सत्तेसाठी मंत्रिपदे वाटले आहे, धमक्या दिल्या आहे, जेलमध्ये टाकण्याची भाषा केली आहे, मात्र माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना योग्य उत्तर दिलं आहे। शिंदेने हेही सांगितलं आहे, मला लाडका भाऊ ही पदवी मिळाली हे कोणत्याही पदापेक्षा मोठं आहे। अफवा आणि विरोधकावर वार। लाडकी बहीण योजनेवर विरोधक सतत टीका करत आहे, अफवा पसरवल्या जात आहे, पण शिंदेने ठाम सांगितलं, मी योजना बंद होऊन देणार नाही। कर्जमाफी संदर्भात लवकरच निर्णय घेणार आहे, वचन पाळणार आणि प्रिंटिंग मिस्टेकला बहाणा करणार नाही। तर लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे यांच्या विधानावर स्पष्ट होतंय की 2100 रुपयाचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा आहे, पण तो टप्प्याटप्प्याने लागू होईल। महिलांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे। तुमचं मत काय आहे? 1500 रुपयेऐवजी 2100 रुपये लगेच मिळणार आहेत का? हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी संघर्ष योद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।